हे कला गुणांचा वारसा येते, साहित्याच्या संस्कृतीचे उजाड आहे माळही इथले, तरीही कर्तृत्व जग जिंकण्याचे, हे अभिमान आणि स्वाभिमानाचे, हे रत्नमान देशाचे, 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 हे रत्नमान देशाचे. माणदेशातील कर्तृत्ववान सुपुत्रांचा गौरव करणारा विशेष कार्यक्रम रत्न माणदेशाचे. पॉवर्ड बाय ब्रँड हब्स. ऑनलाईन शॉपिंग आता करा ऑनलाईन शॉपिंग ब्रँड हब्स वर. नमस्कार मित्रांनो, सम्यक जीवन फिल्म्स अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ प्रस्तुत माणदेशातील कर्तृत्ववान सुपुत्रांचा गुणगौरव करणारा विशेष कार्यक्रम रत्न माणदेशाचे यामध्ये आपणा सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत. मित्रांनो, गेल्या भागात आपण पाहिलं की काष्टशिल्प सारखी एक लोक पावत चालणारी एक कला जोपासणारे आपल्या माणदेशातील काशीनाथ मोरे आपण पाहिले. त्यांनी त्या काष्टशिल्पच्या माध्यमातून विशिष्ट बनवलेल्या वस्तूही आपण पाहिल्या. तर त्याचप्रमाणे आपल्या माणदेशातील एक दुसऱ्या रत्न म्हणजे ज्यांनी आपल्या माणदेशाचं नाव, आपल्या या गावाचं नाव साता समुद्रापलीकडे पोहोचवलं, असे आपले विशिष्ट रत्न म्हणजे आपले आबासाहेब भास्करराव गायकवाड. ते मूळचे शेटपळ गावचे आहेत आणि सध्या ते आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामध्ये वाहक म्हणून कार्यरत आहेत. तर मित्रांनो, त्यांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे त्यांनी आतापर्यंत अनेक सुवर्ण पदके किंवा अनेक पदके त्यांनी आपल्या जीवनामध्ये मिळवलेली आहेत. तर मित्रांनो, 2013 मध्ये इटली येथे टोरिनो मास्टर गेम मध्ये त्यांनी भालाफेक आणि थाळीफेक या 2 क्रीडा प्रकारांमध्ये तब्बल 2 सुवर्ण पदके, तसेच 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या टोरिनो मास्टर गेम या स्पर्धेमध्ये हातोडाफेक, गोळाफेक आणि थाळीफेक या 3 क्रीडा प्रकारांमध्ये तब्बल 3 गोल्ड मेडल पटकवली. तर मित्रांनो, खरं सांगायचं तर आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तब्बल 5 सुवर्ण पदके, तसेच विविध अन्य स्पर्धांमध्ये तब्बल म्हणजे त्यामध्ये हातोडाफेक, गोळाफेक, थाळीफेक या स्पर्धेमध्ये तब्बल 10 सुवर्ण पदके, 15 सिल्वर पदके व 3 रौप्य पदके मिळवून आपल्या या माणदेशाची मान उंचावलेली आहे. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया. तर नमस्कार आबासाहेब. नमस्कार. आज तुम्ही आमच्या या कार्यक्रमात आलात. खरं तर तुमचं सर्वप्रथम मी आमच्या प्रेक्षकांच्या वतीने आणि आमच्या पूर्ण स्टुडिओच्या वतीने तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. तर मला एक सांगा की आज आपण आलाय या स्टुडिओला, आमच्या स्टुडिओला आलाय, आपल्याला एकंदरीत कसं वाटतंय? नेहमी एकदम छान वाटतंय. ग्रामीण भागात, माणदेशी भागात खेड्यापाडो तुम्ही प्रत्येक खेळाडू किंवा इतर मान्यवर जे म्हणजे कला क्षेत्र असो, वेगवेगळ्या क्षेत्रात त्याला प्रोत्साहन मिळतंय. मला आनंद वाटतोय भरपूर. हा, खरं तर हा कार्यक्रम जसं आमची टॅगलाईन आहे की माणदेशातील कर्तृत्ववान सुपुत्रांचा गुणगौरव करणारा हा कार्यक्रम. पॉवर्ड बाय ब्रँड हब्स. ऑनलाईन शॉपिंग आता करा ऑनलाईन शॉपिंग ब्रँड हब्स वर. www.brandhubs.com. आजच संपर्क करा. व्हॉट्सअप नंबर 7709434143. इंस्टाग्राम brand_hubs56 वरती जाऊन सुद्धा आपली ऑर्डर बुकिंग करू शकता. तर जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट आपल्या प्रश्न उत्तराच्या फेरीकडे जाऊया. तर मला सांगा की आबासाहेब, आपण हा जो खेळ निवडला की मगाशी आपल्या परिचयामध्ये मी अक्षरशः दम लागतो इतके तुम्ही इतक्या ठिकाणी स्पर्धा खेळलात आणि इतके मेडल मिळवले. तर खरं तर ह्याची सुरुवात एकंदरीत कुठं झाली की आणि कशी झाली? एकंदरीत लहानपणापासून जरा खेळायची आवड होती. वेगवेगळे खेळ किंवा शाळेमध्ये हे खेळण्याची सवय होती. वेगवेगळे म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांनी मी भरपूर प्राधान्य मिळत नाही, त्याची तयारी मी पहिली करत होतो. अच्छा, म्हणजे मी तुमच्या परिचयात असं वाचलं की तुम्ही अक्षरशः जनावरांच्या मागे गेल्यानंतर शेतामध्ये ते जे काही ढेकळं वगैरे असतात अगदी त्याच्यापासून तुम्ही प्रॅक्टिस केलंय? असं केलंय मी. कसं लहान मुला म्हणजे खेळांचे ते काही परिस्थिती मी पहिली अशी काही एवढं नव्हतं.
मी तालुक्या ठिकाणी जाऊन किंवा जिल्ह्या ठिकाणी एवढं काय मी खेळाला प्राधान्य नव्हतं. वेगवेगळ्या भागामध्ये गेल्यानंतर कुठं मळ्यात गेले, घरची परिस्थिती एकदम बिकट असल्यामुळे त्याच्यामुळे मागं रानात जाऊन किंवा इतर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जरा प्रॅक्टिस करणे, कुठं वेगळं करणे, असं दुसऱ्याचं बघून किंवा करत करत राहिलो. म्हणजे यासाठी तुम्हाला विशेष असं कोणी मार्गदर्शक वगैरे कोणी नव्हतं? नाही, स्वतःच आपण बघायचं, खेळायचं, कसे खेळतात कुठले बघायचं ते खेळायचं. आणि सामुदायिक गेम खेळायची मला काही इच्छा एवढी झाली नाही. वैयक्तिक काय असं करावं की जेणेकरून आपलं नाव यासाठी मी प्रयत्न करत होतो. कारण बेसिक असं आहे की प्रामुख्याने आपण पाहिलं तर क्रिकेट किंवा व्हॉलीबॉल अशा प्रकारचे खेळ आपल्या इकडे बऱ्यापैकी खेळले जातात. म्हणजे शालेय जीवनात पोरं क्रिकेट खेळतात, व्हॉलीबॉल सारख्या वेगवेगळ्या स्पर्धा मध्ये भाग घेतात. पण हाच का गेम किंवा गोळा फेक असेल, थाळीफेक असेल किंवा हॅमर थ्रोचा जो तुम्ही एक प्रकार थोडा प्रयत्न, तर ह्या सारख्या प्रकारांकडे जाण्याचं विशिष्ट कारण काय होतं किंवा त्याची गोडी कुठं निर्माण झाली तुमच्यामध्ये? तसे शाळेच्या टायमाला म्हणजे 7वी पर्यंत मराठी शाळेपर्यंत शाळा झाली आणि तिथनं 8वीला आम्ही हायस्कूलला आलो. हायस्कूलला आल्यानंतर आम्हाला सामुदायिक खेळ मध्ये मी कबड्डीत भाग घेतला होता. त्यावेळी तिथे 9 प्लेअर निवडले जातात, 9 मधले 7 खेळले जातात. अच्छा. मग त्यामध्ये सामुदायिक मध्ये आम्हाला त्या वर्षी 8वीला आल्यानंतर हायस्कूलला आल्यानंतर आम्हाला एंट्री दिलेली नाही. अच्छा. त्याच्यामुळे म्हटलं वेगळं काय करायचं म्हणून पुढल्या वर्षी 9वीला मी बरोबर वेगळी स्पर्धा खेळलो. वेगळं काय करायचं, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक ही स्पर्धा होती. मी त्या वर्षी मी बघितलं, ऑब्झर्व केलं आणि पुढल्या वर्षी मी आपलं ट्राय करत मळ्यात गेलं, कुठं काय करत जा, हे करत जा, असं खेळलो होतो. म्हणजे आता ह्या शालेय जीवनात तुम्ही ह्या स्पर्धांमध्ये भाग घेतला, तर शाळेमधून असं कुठल्या शिक्षकांचं वगैरे मार्गदर्शन या गेमसाठी? असं त्यावेळी एवढं सांगत नव्हते. स्पर्धा असली एक 15 दिवस सगळे विद्यार्थी बोलवून घ्यायचे, एकत्र ग्रुप बोलवून घ्यायचा की ह्यातली एवढी निवडायची, ती त्याला याला खेळवायची, ती मग ती एकदम सोडायची. मग त्यातलं कोणाची जास्त जाईल त्याला निवडायची. हा असे विधातूनच आम्ही त्यात भाग घेतला होता. पॉवर्ड बाय ब्रँड हब्स ऑनलाईन शॉपिंग. आता करा ऑनलाईन शॉपिंग ब्रँड हब्स वर www.brandhubs.com. आजच संपर्क करा. व्हॉट्सअप नंबर 7709434143. इंस्टाग्राम brand_hubs56 वरती जाऊन सुद्धा आपली ऑर्डर बुकिंग करू शकता. तुमच्या परिचयामध्ये मी असंही वाचलं की तुम्ही महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामध्ये सध्या कार्यरत आहात. तर त्यांच्या ज्या काही स्पर्धा होतात की त्यामध्येही तुम्ही आज बऱ्यापैकी भाग घेतलेला आहे आणि त्या ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धा ह्या तुमच्या खात्याअंतर्गत होतात. खात्याअंतर्गत. तर ह्या स्पर्धांमध्ये भाग घ्यावं किंवा ह्या स्पर्धांमध्ये तुम्ही भाग घ्यावं असं तुम्हाला कोणी प्रोत्साहन दिलं का? नाही, कारण 2004ला आमचे परिपत्रक लागलो होते एसटीत. मी एसटीत 2002ला 00/2003 मार्च 2000 लागलो. त्यावेळी वय माझं 19 होतं एसटीत लागलो. तर घरची परिस्थिती हे डाऊन असल्यामुळे जरा तेवढा पगार बी कमी होता आणि त्यात लागल्यानंतर 2004 मध्ये मी सामूहिक गेमासाठी लेदर बॉल साठी क्रिकेटसाठी गेलतो. माझी निवड झाली तिथं सांगली जिल्ह्यात खेळामध्ये, पण मला त्यांनी बाहेरच बसवलं खेळायला. असं का? कसं म्हणजे ते कसं आहे, जुनं खेळाडू आहे ते त्यांनी खेळतील माझ्यापेक्षा जास्त, आपण नवीन आहे त्याच्यामुळे ते बाहेर बसवलं. आणि तिथं मी ठरवलं की वेगळं काय करायचं ते बघायचं. ह्यांच्या स्पर्धा ही क्रिकेटच्या सोडून दुसऱ्या स्पर्धा काय आहेत का. मग त्यावेळेस दुसऱ्या स्पर्धेसाठी मी ट्राय केला. तर मग थाळीफेक, भालाफेक, गोळाफेक, कबड्डी, रनिंग ही ह्यातली होती. माझा गेम, माझा पहिला आवडता गेम होता ते गोळा, भाला, थाळीफेक होता. मग मी त्यात भाग घेतला. भाग घेतल्यानंतर मला तिथं टार्गेट होतं ते नॅशनलचं. भाला 40 मीटर गेलाच पाहिजे, थाळी 30 मीटर गेलीच पाहिजे, गोळा 10 मीटर गेलाच पाहिजे. मग ते स्पर्धेत आम्ही सुरुवात, मी टेस्ट चाचणी दिली. चाचणी देताना माझा भाला 42 मीटर पडला. तिथं भाल्यात मला एंट्री मिळाली. आणि पहिल्या वर्षी 2005ला ती एंट्री मिळाली. मग आमचा गोळा तेवढा काय गेला नाही, थाळी काय गेली नाही त्या वर्षी. ते एवढा अनुभव नव्हता जिल्हा लेवलला कशी म्हणजे स्पर्धा. मग त्यात निवड झाली फक्त भाल्यासाठी आणि ती स्पर्धा आमची सोलापूरला होती 2005 ते 6ला. मग तिथं फर्स्ट मेडल एसटी तर्फे बरोबर, म्हणजे आम्ही बघितली स्पर्धा तिथं. मी ग्राउंडवर गेल्यानंतर खेळाडू इतर सगळ्या डिव्हिजन मधले एक खेळाडू, 32 डिव्हिजनचे 32 खेळाडू त्या स्पर्धेत होते. पॉवर्ड बाय ब्रँड हब्स ऑनलाईन शॉपिंग. आता करा ऑनलाईन शॉपिंग ब्रँड हब्स वर
www.brandhubs.com. आजच संपर्क करा. व्हॉट्सअप नंबर 7709434143. इंस्टाग्राम brand_hubs56 वरती जाऊन सुद्धा आपली ऑर्डर बुकिंग करू शकता. मग प्रत्येक जिल्ह्यात नाही खेळाडू, पण ते बघितलं भाल्यात काय माझी पहिल्या वर्षी असल्यामुळे मला काय तिथे एवढं अनुभव होत आहे. कोल्हापूरचा विनोद पाटील होतं, त्यानं 55 मीटर मारला पहिल्या वर्षी मला, आणि माझा 44 मीटर गेला, माझा 4 नंबर आला पहिल्या वर्षी. मला काय वाटलं तर मी गोळाफेकची स्पर्धा झाली, मला आवड होती ना खूप. मग दुसऱ्या वेळी बघायला गेलो तर गोळाफेकची आवड आहे. मग तिथं 8.5 मीटरच्या वर कोणाचाच गोळा जात नव्हता. बर. मग त्यावेळी मी सरासनी आमच्या म्हणजे जे मेन असते एलओ असते त्यांना जरा बोलून चर्चा केली की त्यांनी सांगितलं माझा ही सगळ्यापेक्षा जास्त गोळा जातोय, माझं ह्यात भाग घ्यायला हवा सोलापूरला. मी रिक्वेस्ट केली, सर म्हणजे बघू. सरांनी एक पत्र तयार केलं, मी छोटीशी चिठ्ठी तयार करून आम्ही तिथं समितीवर गेलो. समितीने माझी प्रोत्साहन घेतलं, त्यात कारण सांगितलं वेळे अचानक तिथे एंट्री घेतली. मग त्या सरांनी मला तिथली आमच्या बॉम्बे सेंटरच्या अधिकाऱ्यांची आमची रिक्वेस्ट मान्य करून घेतली. आणि ज्यावेळी मी 33वा नंबर, माझी 32वा नंबरला नाव झालं सिलेक्टर, मी तिथं टाकायला थ्रो, त्यावेळी 3 चान्स होते. पहिला मीटर मी गोळा 9.35 मारला, पहिला तिथला मारला, सगळ्यात हायस्ट मारला पहिल्यांदा. आणि त्यावेळी सुरुवात माझी झाली. असं करत तिथला फायनल मी जवळ क्वालिफाईड ऍट बेस्ट मध्ये बसलो, आणि 10-10.15 मीटर पहिला मारून गोल्ड सोलापूरला स्टार्ट झाला स्पर्धेला. आणि जीवनातील जवळजवळ 22-23 वर्षी स्टार्ट केला स्पर्धेला. जे शाळेच्या म्हणजे जीवनात किंवा जमलं नाही, काय अडचणीमुळे, परिस्थितीमुळे, घरची डाऊन ह्याच्यामुळं परिस्थितीमुळे सगळं, की दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवर जाणे, काम करणे, घरचं चालणे, वडिलाला पॅरल चालता, असली बरेच घटना. म्हणजे वडील एसटीत होते, त्यांना पॅरल चालता, त्यामुळे 96 पासून घरचं काही येणे नाही, दुसऱ्या पुत्र असं करून ते केलेलं होतं. म्हणजे सोलापूरला दिलेल्या स्पर्धेमध्ये ते तुमचं पहिलं लाईफ मधलं पहिलं गोल्ड, जिल्हा लेवलचं एसटी महामंडळ आंतर स्पर्धेतलं पहिलं गोल्ड. मग ते ज्यावेळी पहिलं गोल्ड मेडल तुम्हाला मिळालं, त्यावेळेच एकंदरीत काय अनुभव काय होता तुमचा? अनुभव म्हणजे असं वाटत होतं की आपण जग जिंकल्यासारखंच वाटत होतं, की पहिल्यांदाच बाहेर पडलो आपल्याला, की वेगवेगळं असा आनंद वाटत होता की काय करून काय नको असं वाटत होतं. नाही खरंच तर, कारण पहिलं सण म्हणजे पहिलंच चान्स मी सोडला नाही. पॉवर्ड बाय ब्रँड हब्स ऑनलाईन शॉपिंग. आता करा ऑनलाईन शॉपिंग ब्रँड हब्स वर. www.brandhubs.com. आजच संपर्क करा. व्हॉट्सअप नंबर 7709434143. इंस्टाग्राम brand_hubs56 वरती जाऊन सुद्धा आपली ऑर्डर बुकिंग करू शकता. आणि ऐन वेळेला इतक्या सगळ्या त्या अधिकाऱ्यांनी तुमची रिक्वेस्ट मान्य करून तुम्हाला त्या ठिकाणी त्यांनी माझं कौतुक बी केलं, सरांनी मला उचलून बी घेतलं त्यावेळी. म्हणजे ही गोष्ट खरं तर अभिमानाची गोष्ट आहे. आणि एकंदरीत ज्यावेळी ह्या स्पर्धा झाल्या सगळ्या, तुम्ही आला की फर्स्ट स्पर्धा तुमची पहिली स्पर्धा, आणि त्यामध्ये तुम्ही गोल्ड मेडल मिळवले, त्यानंतर तुमच्या एकंदरीत खात्यातील म्हणजे जे काही सोबती लोक असतात त्यांना भरपूर आनंद झाला ना. कारण पहिल्यांदा प्लेअर खेळायला गेलेला, पहिल्यांदा स्पर्धेत निवड झाली, ती वेगळ्या स्पर्धेतून मेडल मिळालं दुसऱ्या स्पर्धेत, त्यामुळे सगळ्यांनी वाह केलं, आनंद व्यक्त केला आणि प्रोत्साहन दिलं, आणि सत्कार बी घेतला डेपो लेवलला, डिव्हिजन लेवलला, आणि परिवारामध्ये घेतला. परिवारांमध्ये वगैरे भरपूर आनंद झाला, परिवार या गोष्टीचा आनंद होता. मग मला एक प्रश्न पडतो नेहमी की आता तुमची एकंदरीत सगळी कारकीर्द बघता, नोकरी आणि हा गेम आहे, तर यामध्ये गेम म्हणलं की त्याला प्रॅक्टिस खूप महत्वाची. बरोबर. नोकरी आणि तुमच्या खेळाचं प्रॅक्टिस या दोन्हीची म्हणजे सांगड नेमकी कशी घालता तुम्ही? सांगड म्हणजे आपण ज्यावेळी आता स्पर्धा आमच्या नोव्हेंबरला सिलेक्शन असतं, आणि डिसेंबरला किंवा जानेवारीला स्पर्धा घेतात एसटी महामंडळाच्या. मग अशा 2005-06 झाल्या, 6-7च्या वेळी मी पहिलं 2 महिन्यापूर्वी नोव्हेंबरच्या आधी 2 महिने सप्टेंबर पासून स्टार्ट केला व्यायामाला. रनिंग करायचं, पण क्रिकेटचा नाद होताच, क्रिकेटला आपल्याला एवढं काय जुळत नव्हतं बाहेरच्या स्पर्धे खेळायला. वेळ मिळेल तसं मी प्रॅक्टिस करत राहिलो. आणि प्रॅक्टिस काय स्वतः बघणे, मोबाईल बघणे, त्यातनं युट्यूब बघणे, मग त्यातनं मी स्पर्धे वेगवेगळ्या खेळाडूंची ही तयार करणे, आणि ती स्पर्धा बघत आपण शिकायला. पण त्यावेळी ठरवलं होतं मी, ही मागल्यावरला भाला गेला नव्हता, थाळी टार्गेट धरलं होतं, 3 मेडल मारायचे मी ठरवलं होतं, मनाशी परत दिली. आणि ती 2007 ते 7 ला
अमरावतीला सिलेक्शन स्पर्धा होत्या अच्छा. पुढच्या वर्षी जीएसटी महामंडळाच्या अच्छा. हा. वर्षातून एकदा भरवतात आयोजित केलं जातं ते त्यावेळी त्यात भाग घ्यायला ठरवलं आणि त्यात भाग घेताना मी तिन्ही स्पर्धेत टार्गेट पार केलं क्या बात. जिल्ह्याचं आणि तयारी केली तशी आणि तसंच अमरावतीमध्ये हा. गेल्यानंतर जे स्वप्न माझं होतं ते मी जनरल ट्रॉफीत वैयक्तिक मारलेली होती कारण थाळीफेक फर्स्ट मारला होता गोल्ड हा. भालाफेक फर्स्ट मारला होता आणि गोळाफेकला सेकंड आला म्हणजे पूर्ण तयारी करून करून जनरल ट्रॉफीत मी मारली वैयक्तिक. पॉवर्ड बाय ब्रँड हब्स ऑनलाईन शॉपिंग. आता करा ऑनलाईन शॉपिंग ब्रँड हब्स वर www.brandhubs.com. आजच संपर्क करा. व्हॉट्सअप नंबर 7709434143. इंस्टाग्राम brand_hubs56 वरती जाऊन सुद्धा आपली ऑर्डर बुकिंग करू शकता. खरं तर खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे करत असताना वरिष्ठांचा किंवा अनेक सहकारी जे असतात की त्यांची काय मदत होते का की हा. प्रॅक्टिसला वेळ द्यायचा आहे. सांगलीचे राजे भावे आणि मोहन सय्यद हे दोन एसटीत कंडक्टर आहेत त्यांनी जरा मार्गदर्शन भरपूर दिले आणि प्रकाश मंडली म्हणून आटपाट डेपोले कंडक्टर आहेत अच्छा. त्यांनी भरपूर मार्गदर्शन म्हणजे असे सांगितले होते आणि इतर मान्यवर असायचेच वरिष्ठांचं वगैरे कसे वरिष्ठांचे मार्गदर्शन दुटी ऍडजस्ट करणे हा, करून म्हणजे देणे हा. कुठं तर प्रॅक्टिसला सोडणे म्हणजे जसं दुटी म्हणजे एखादी दुटी सकाळी लावली तर संध्याकाळी प्रॅक्टिस किंवा संध्याकाळी लावली तर सकाळ असं ऍडजस्ट करून करायचं. समजा सकाळची दुटी 7ची असली तर मी सकाळी 5ला ग्राउंडला असायचं 1-2 तास काढायचा वेळ आपण काढायचा हा. आपण मला तयारी करली म्हणजे ते स्पर्धा करत ध्येय गाठण्यासाठी तुम्ही बरेच कष्ट बरेच घेतले. कष्ट घेतले होते आणि त्यातनं 2010ला कामगार कल्याण मंडळ हा. ही ओपन स्पर्धा म्हणजे आता आम्ही एसटीची स्पर्धा फक्त खेळत होतो. प्रत्येक वर्षाला एसटीचे 2 मेडल मला गोल्ड असायचं सिल्वर हा, असायचं हा. ती फायनल 2010 पर्यंत मी अशी दरवर्षी स्पर्धा मारतच गेलो. ठरल्यासारखं आणि 2010ला परिपत्रक लागले की कामगार कल्याण पुणे सारस बाळ ग्राउंडला हा. कामगार कल्याणचं ओपन स्पर्धा होत्या. ओपन स्पर्धा म्हणजे प्रत्येक नॅशनल खेळाडू किंवा इंटरनॅशनल झालेला प्लेअर बरोबर. कुठल्या तर कंपनीत लागलेला त्यांच्याबरोबर खेळायला चान्स मिळतोय अच्छा. असा एक आनंद होता. हा. त्या स्पर्धेत आम्ही भाग घेतला 2010ला हा. आणि त्यात भाग घेतल्यानंतर पहिल्यांदा तिथं आम्ही थाळीफेक ही एवढा काय आमचा तिथं म्हणजे परफॉर्मन्स त्यांच्याबरोबर टिकू शकलो नाही पण गोळाफेक मध्ये मला तिथं काश्य पदक मिळालं. हा. आणि ते मिळाल्यानंतर आम्हाला आनंद झाला हा. तर आपण एक ओपन स्पर्धेत कंपनी नॅशनल खेळाडूबरोबर खेळू शकतोय क्या बात. हे असं 2010ला ग्राह्य झालं. म्हणजे हे खरं तर हा प्रवास जो आहे ह्यात येणारे विविध अनुभव आहेत ते खरं तर लाईफ मध्ये खूप महत्वाचे आहेत की कुठं दरवेळी सुवर्णच मिळावं असं पण काही नियम नाही पण तो जो मिळणारा अनुभव आहे तो आयुष्यात खूप महत्वाचा ठरणार असतो. महत्वाचं आहे. आणि मला अजून एक प्रश्न आहे की ज्यावेळी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी म्हणजे तुम्ही ऑस्ट्रेलिया वगैरे इटली अशा वेगवेगळ्या देशात जाऊन म्हणजे खरं तर आपल्या इंडियामध्ये ठीक आहे की आपण स्पर्धा खेळतो ते थोडंसं आव्हान असतंच पण थोडंसं आपल्याला धीर मिळतो ना चला आपण आपल्या माय देशातच आहे. पण बाहेरच्या देशात ज्यावेळी तुमचं सिलेक्शन झालं आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली त्यावेळी तुमची मानसिकता एकंदरीत कशी होती की आता बाहेरच्या देशात जायचंय तिथल्या स्पर्धेमध्ये आपण टक्कर द्यायची किंवा आपण तिथं टिकू शकेल का. पहिल्यांदा भीती वाटत होती खेळामध्ये हा. की आपण बाहेरचे जातोय तिथं कसं वातावरण आहे काय आहे दडपण आहे तिथले खेळाडू कसे असणार त्यांचं प्रॅक्टिस कसं असणार वरनं आपण नेटवर युट्यूबला बघत होतो त्यांचं वर्कआउट हे जबरदस्त असतंय. पॉवर्ड बाय ब्रँड हब्स ऑनलाईन शॉपिंग. आता करा ऑनलाईन शॉपिंग ब्रँड हब्स वर www.brandhubs.com. आजच संपर्क करा. व्हॉट्सअप नंबर 7709434143. इंस्टाग्राम brand_hubs56 वरती जाऊन सुद्धा आपली ऑर्डर बुकिंग करू शकता. भागातला आहे आपली तयारी जबरदस्त आहे. हा. कुठं तर काय करावं वेगळं काय तर करावं ही इतक्याच आपल्या डोक्यात पहिल्यांदा सगळं वेगळं करावं असं डोक्यात होतच. म्हणजे तुम्ही ठामपणे होतं. निश्चयच केलेला की काहीतरी वेगळं करायचं. मी स्वतःला असं ठरवत होतो की व्हील पॉवर आपण तयार करत होतो ग्राउंडवर जाताना पहिल्यांदा नमस्कार करणे ग्राउंडचे मातीचा आदर मानणे आणि ते गेल्यानंतर पुढचाही माणूस आपल्यासारखंच अन्न खातोय सगळं करतोय आपण बी तोच आहे त्यात बी तेच आहे लक्षात की आपल्याला काय तर करायचं आणि त्यावेळी हार मानायची नाही
ही माझ्या प्रश्न पहिल्या डोक्यात फिक्स होती. म्हणजे आपण नाही जमत, जुळत नाही, येतच नाही, ही आपण डोक्यातून निगेटिव्ह काढून टाकलं होतं. पॉझिटिव्ह विचार ठेवला होता. प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह करत गेलं का पॉझिटिव्ह होत जाते. खरं तर खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही म्हणला की जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी जर मनात आपण ठेवली तर आपल्यासाठी कुठलंच संकट किंवा कुठलंच आव्हान म्हणजे खूप मोठं असं नाही. आणि मग त्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठीचा जो प्रवास होता की एकंदरीत इंडियामधून इटली असो किंवा ऑस्ट्रेलिया सारख्या ठिकाणी तुमचा जो प्रवास होता, विमानाचा प्रवास जो होता की तो विमानाचा प्रवास तुमच्या लाईफमध्ये पहिल्यांदाच होता, फर्स्ट टाइम होता. मग त्यावेळी नेमकं काय कसं वाटत होतं? असं वाटत नव्हतं की आपल्याला विमान म्हणजे एक स्पर्धा खेळतच होतो. मास्टर म्हणून गेम होती, मग ते आम्हाला 30च्या पुढे खेळायला स्पर्धा नसते. तर त्या गेम मधनं स्टेट लेवल आहे, नॅशनल आहे, ते पार करत गेलो. पण आंतरराष्ट्रीय निवड झाल्यानंतर ही गेम आपण विमानानं जाणार एक आनंद भरपूर होता. पण दडपण बी होतं. ते आता विमान कसं उडणार, ते पण कसं नसतं, ते आपल्याला अनुभव मिळवता ते भरपूर होते. म्हणजे सांगायसारख्या भरपूर गोष्टी आहेत. हा, म्हणजे त्याच आमच्या प्रेक्षकांना सांगा की नेमका तो जो तुमच्या मनात चाललेली ती सगळी जी गालमेल होती किंवा तो जो आनंद होता तो नेमका कशा पद्धतीने होता? पहिली गोष्ट म्हणजे मला इंग्लिश येत नव्हतं एवढं फार. कारण पहिली गोष्ट तो मला एक शब्द लागत होता. मग त्यासाठी मी डिक्शनरी आणून तयारी करत होतो. थोडंफार छोटे शब्द आपल्याला काय म्हणणे, समजा पुढच्या माणसाला विचारायचं, स्पीक इंग्लिश यश विचारायचं. कारण ज्या आपण देशात जाणवत होतो तो फ्रेंच भाषा चालत होती, इंग्लिश चालत होती, तरी आपल्याला आयडिया नव्हती ना तिथं जाणार. मला एक पाटील म्हणून एक मित्र होता, तो नेव्हीत होता. तो मी जोडीदार होता माझ्या बरोबर. आमची तशी टीम एक 35-40 जणांची टीम होती भारताची. नॅशनल डिस्ट्रा सर हे सगळे होते. मग तेव्हा काही टेन्शन नव्हतं तिथलं जायचं. परत भीती वाटत होती एअरपोर्टला गेल्यानंतर पासपोर्ट एंट्री कुठे करायची, काय करायचं काही माहित नव्हतं. मित्राने भरपूर सहकार्य केले. बरोबर. कधी आपला प्रवास नाहीये आणि एकंदरीत आणि अचानक आपण अशा एखाद्या वेगळ्या ठिकाणी जातो जिथल्या आपल्याला त्या भाषेची काही माहिती नाहीये, त्या परिसराची काही माहिती नाही. आणि खरंच हा जो प्रवास असतो जीवनामध्ये हा खरंच कठीण असतो आणि यातून नवनवीन शिकण्यासारखं खूप काही असतं. आणि त्यातून अशा ठिकाणी जाऊन स्पर्धा खेळणं, त्या मानसिकतेत स्पर्धा खेळणं आणि तिथं गोल्ड मेडल मिळवणं ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. मला सांगा की ज्यावेळी तुम्ही विमानाने तिथं उतरला, पोचला किंवा तिथलं ग्राउंड किंवा तिथलं एकंदरीत पूर्ण जे मैदानाचं स्ट्रक्चर वगैरे ते बघितल्यानंतर नक्की तुम्हाला म्हणजे काय अनुभव कसा होता? अनुभव एकदम अतिशय छान होता. कारण आपल्या भारतामध्ये बी भरपूर बघण्यासारखं होतं. ग्राउंड हे सगळे चांगले, तर तिथल्यापेक्षा फॉरेन मध्ये जरा सुविधा जास्त आहे. बरोबर. वेगवेगळे कल्चर, वेगवेगळे म्हणजे सिटी, एकदम शांतता. ग्राउंड छान होते तिथले, म्हणजे एकदम अति सुंदर. त्याला वेगवेगळे ऍडव्हान्स मध्ये सगळं भरपूर होते. टेक्नॉलॉजी भरपूर ऍडव्हान्स मध्ये होते. म्हणजे आम्ही गेलो तिथे एंट्री केली. आम्हाला जी मेडिकल सर्टिफिकेट दिली होती ते तर दिली. कारण मेडिकल फॉर्मॅलिटी तिथलं होतं ते सगळं चेकआउट केलं. अच्छा, म्हणजे तिथला एकंदरीत ते सगळी फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केल्यानंतर जो दिवस होता तुमच्या, म्हणजे तुम्ही स्पर्धेला उतरणार ज्या दिवशी तुमची स्पर्धा होती त्या दिवशी नेमकं डोक्यात काय चाललेलं की काय आज काय करायचंय? आज असंच जमीन चालू होती की आता तिथं आपण आलोय, एवढे खेळाडू मोठे बघितले तर खेळाडू आम्ही ज्यावेळी टेस्टसाठी उभा केली, आम्हाला टेस्ट झाली. परत आत गेलो, खेळाडू बघितले. जवळजवळ 25 जणांची टीम होती. वेगवेगळ्या देशातून आले ते बाहेरचे खेळाडू. रशिया, आफ्रिका, इटली, फ्रान्स असे वेगवेगळे, ऑस्ट्रेलिया, भारतातले, चीनचे वेगवेगळे देशातले खेळाडू होते. त्यांना बघून जरा मन खात होतं म्हणजे आपण एकदम साधं सिंपल माणूस. बरोबर. आणि ते एकदम स्टँडर्ड लेवल खेळाडू. त्यावेळेला प्रत्येक वेळी बघण्याचा दृष्टिकोन वाटत होता, मन खचत होतं. असं काय वाटलं नाही. पहिल्यांदा सुरुवात झाली, गेमची स्टार्ट झाला. ज्यावेळी आमचे सगळं होऊन ग्राउंडला गेलो ना, आम्हाला बरोबर ज्यावेळी थ्रोईंग आलं, माझा त्यावेळी 22वा नंबर होता मी थ्रो टाकायसाठी, पहिले थ्रो मारायसाठी. मग बाकीच्यांनी सगळा ह्यांनी मारला, कुणी किती मारला, ज्याचा हायस्ट गेला 52 गेला, 55 गेला, मी 58 मीटर मारला. माझ्याकडे जरा बघून 1, 2, 3 प्रदेशी खेळाडू हसली. एकदम गावंडळ पद्धतीने खेळाडू असल्यासारखा दिसत होता.
मग तेव्हा जरा वेगळं वाटत होतं. पण तिथंच मी त्या हास्याला बघून मी त्यांना भांडलो नाही, काय केली, ईर्ष्या केली नाही, काय नाही. मला ते एकच ठेवलं, आपण आलोय आणि आपण आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग खेळायचं आहे आणि एकच करायचं की आपल्याला ही मारायची स्पर्धा. एवढ्याच फील पॉवर तयार करून मी तिथं तयार झालो. दुसरा बाला जो मारला मी, जेव्हा माझ्या नंबर आला त्यावेळेस सगळं आउट ऑफ मारला, कोणाचाही पुढे गेला नाही. तो पहिला फर्स्ट गोल्डन मेडल मिळाला आणि दुसरा मला तिसरा तो मारायची सुद्धा गरज लागली नाही एवढं फास्ट. म्हणजे मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट त्यांची लक्षात घ्या की आपण चालत असताना आपल्यावर हसणारे, आपल्याला टीका करणारे, आपल्याला नावं ठेवणारे भरपूर येतात, पण आपण आपल्या गोलवर जर आपलं पूर्ण लक्ष ठेवलं तर आपल्याला या जगात कोणीही हरवू शकत नाही किंवा आपल्याला कोणीही कॉम्पिटिशनला टिकू शकत नाही. हे त्यांनी करून दाखवलं आणि त्यामुळेच खरं तर त्यांना त्या दिवशीचा तो गोल्ड मेडल यांनाच मिळाला, कारण त्यांचं ध्येय आणि त्यांची दृष्टी फक्त त्यांच्या गोलवर होती. आपल्याला काय करायचंय तर आपल्याला बाकी कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देता की आपल्याला फक्त आपलं टार्गेट पूर्ण करायचं. तर आबासाहेब, आपल्याला राज्य शासनाचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार जाहीर झाला, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? प्रेक्षक विविध प्रकार म्हणजे सामाजिक, इतर म्हणजे खेळाडू, वेगवेगळ्या क्षेत्रातले हा पुरस्कार दिला जातो. त्यात एक मला हा पुरस्कार भेटलेला आहे. अच्छा, म्हणजे त्यासाठी वेगळं काय विशिष्ट कार्य वगैरे लागतं? हा, विशिष्ट कार्य लागतं. सामाजिक म्हणजे कुठं तुमचे काय वेगवेगळ्या प्रकारचे काम करणे किंवा शालेय विद्यार्थी घडवणे, वेगवेगळे मार्गदर्शन करणे, समाजात रक्तदान शिबिर मध्ये आयोजित किंवा वेगवेगळे कुठले बेटी बचाव अभियान, हे वेगवेगळ्या गटातले असे काम केल्यानंतर ते पुरस्कार प्राप्त होतो. अच्छा, म्हणजे एकंदरीत सगळ्या गोष्टींचा विचार करून हा पुरस्कार दिला जातो. खरं तर या गोष्टीसाठी आपण त्यांचं खूप खूप अभिनंदन केलं पाहिजे की राज्य शासनाचा हा जो गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार आहे तो यांना जाहीर झालेला आहे आणि माझ्या मते पुढच्या महिन्यातच तो तुम्हाला 9 फेब्रुवारीला हा पुरस्कार त्यांना मिळतोय. तर त्या गोष्टीसाठी सुद्धा त्यांचं खूप खूप कौतुक, त्या गोष्टीसाठी आपण या ठिकाणी त्यांचं खूप खूप कौतुक केलं पाहिजे आणि खरं तर त्या गोष्टीसाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. पॉवर्ड बाय ब्रँड हब्स ऑनलाईन शॉपिंग. आता करा ऑनलाईन शॉपिंग ब्रँड हब्स वर www.brandhubs.com. आजच संपर्क करा. व्हॉट्सअप नंबर 7709434143. इंस्टाग्राम brand_hubs56 वरती जाऊन सुद्धा आपली ऑर्डर बुकिंग करू शकता. तर आबासाहेब, आपण एक छोट्याशा गावापासून एक आंतरराष्ट्रीय लेवलचा खेळाडू हा प्रवास अतिशय खडतर परिस्थितीत पार केला. अशाच तुमच्यासारखेच नवनवीन खेळाडू, तरुण खेळाडू आता आपल्याला मैदानावरती दिसतात, पण त्यांना एक विशिष्ट पद्धतीचं मार्गदर्शन मिळत नाही किंवा काही तरुण मधूनच भरकटले जातात. तर जे नवीन खेळाडू तयार होतात त्यांच्यासाठी तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून नक्की काय मार्गदर्शन कराल त्यांना? पहिल्यांदा मी बोलतो, मानदेश स्टुडिओमध्ये मानदेश भागातल्या खेळाडूंनी एवढा अभिमान वाटेल की भागातले आपले पुढचं खेळण्यासाठी वेगवेगळे रत्न आपल्याला भेटा येतात. बरोबर. म्हणजे बोलवतात, तुम्ही त्यांचे इंटरव्ह्यू घेतात, त्या माध्यमातून मी एक वाक्य बोलू शकतो की ज्या भागातल्या खेळाडूंनी एका कुठल्याही क्षेत्रात असो किंवा आई वडील, आमचे आई वडील साधी माणसे होती, त्यांच्या प्रोत्साहन किंवा आमचे मिसेस त्यांनी हे प्राधान्य मला भरपूर दिलतो, वेळ भरपूर दिलता की तुम्ही ड्युटी करून आला किंवा सकाळी गेला, मला भरपूर सपोर्ट केलता की भाऊ, मित्र, इतर मंडळी आणि भरपूर गाव लोक, स्थानिक लोक, अधिकारी सर्व. तसेच मी ह्या आपल्या भागातल्या कुठलेही खेळाडू असेल किंवा तो तयारी करत असेल त्यांच्या आवडला मी रिक्वेस्ट करू शकतो, तो खेळ खेळत असला तर त्याला पूर्ण त्याच खेळाकडे लक्ष केंद्रित करू द्या. कारण दुसरा विशेष म्हणजे त्याचा व्यायाम, प्रॅक्टिस वेगळं काय कमी जास्त असेल ते आम्हाला सांगा, नाही तुम्ही आहे या भागात. ऑनलाईन शॉपिंग. आता करा ऑनलाईन शॉपिंग ब्रँड हब्स वर www.brandhubs.com. आजच संपर्क करा. व्हॉट्सअप नंबर 7709434143. इंस्टाग्राम brand_hubs56
वरती जाऊन सुद्धा आपली ऑर्डर बुकिंग हुसेन बोल्टच्या क्लिपा युट्यूबला भरपूर आहे, ती बघत त्याचे किंवा एखाद्या कुठल्याही खेळाडू आंतरराष्ट्रीय भरपूर खेळाडू मी असो किंवा इतर आहेत, ललिता बाबर आहेत मानदेश भागातली, अजून भरपूर आहेत की रवी पैलवान आहे, की तुषार कदम आहे पैलवान आहे, बरोबर. बडरे आहेत आपल्या मानदेशमध्ये. इतर खेळाडू सगळ्यांचा संवाद घेऊन किंवा त्यांच्या चर्चा करून किंवा प्रॅक्टिस केली. पोलीस भरतीला मी सहकार्य करतो. पोलिसांचं जे पूर्व प्रॅक्टिस करतात पोलीस भरतीला त्यांना गोळा जात नाही त्याला मी सपोर्ट करतो. कुठं ऍक्शन आहे, कुठं चुकतंय, काय असेल ती माझ्याकडे जी कला आहे ती मी त्यांना शिकवू शकतोय. अजून जनरल नॉलेज काय पाहिजे असलं माहिती देऊ शकतोय आणि भरपूर करण्यासारखं आहे त्यांनी केलं तर हीच खरं तर ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपल्याकडं जी कला आहे त्या कलेतून इतरही लोक घडवणं यासाठी खरं तर खूप मोठं मन लागतं. आणि असं काय नाही की एखाद्या खेळाडू समजा खेळाडू तयार होत असलं तर त्या आई वडिलांनी त्याला तो प्रोत्साहन केलं पाहिजे किंवा तो दुसऱ्या क्षेत्रात कुठलं काय करत असेल त्याच्या विरुद्ध न जाता त्याला ते करणं भाग ते बी महत्वाचंच आहे. बरोबर. किंवा ती समजा माझा पोरगा खेळायलाच पाहिजे असं नाही की माझा पोरगा इलेक्ट्रॉनिक आहे, इलेक्ट्रॉनिक त्यानं ती सपोर्ट त्याला केलाच पाहिजे किंवा तो दुसरा काय तर करत असेल, शेती करतो शेतीकडे लक्ष दिलंच पाहिजे त्यावेळेस. असं काही नाही की खेळत पाहिजे किंवा शेती पाहिजे किंवा नोकरी पाहिजे असं काही नाही. असं प्रत्येक गोष्ट त्यांनी करतच राहिलं पाहिजे. खरं तर ज्या गोष्टीत आपली आवड आहे आई वडिलांनी सुद्धा अशा नवीन तरुण पिढीला म्हणजे खेळाडू जर असतील तर त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवायचं काम केलं पाहिजे आणि त्यांना वेळोवेळी पाठीशी राहून एक ताकद दिली पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. आणि माझं म्हणणं असं आहे की आई वडीलचा जेवढा पाठिंबा असतो तेवढं आता माझे मॅरिड झाले म्हणून माझी पाठीशी अर्धांगिनी आहे. त्यांचाही सपोर्ट भरपूर होता, मित्राचाही भरपूर होता, त्यामुळे मी यश इथपर्यंत पोहोचू शकलो. कारण माझ्यानंतर तेच घरची होती मंडळी की ती बाकीचे बघत होती. मला टाइमच नव्हतं की पै पाहुणे भेटायचं कुठं काय करायचं, प्रॅक्टिस आणि ड्युटी हे करत मी केलेलं आहे. आणि असं नाही की माझी सकाळी 6ची ड्युटी असली तर मी सकाळी 5ला ग्राउंडला असायचं. त्याची अजून सुद्धा माझी तयारी. आता खेळ बंद आहे माझा सध्या तरी मी उठून रोजच्या 1.5 तास माझे खेळायला मी ग्राउंडला जातोय. तब्येत चांगली आपली. खूप आणि त्यांच्या यशामध्ये ते सांगतायत की त्यांच्या यशामध्ये त्यांचे मित्र असतील, त्यांची पत्नी असेल, त्यांचं कुटुंबातील इतर सदस्य असतील, त्यांचा खूप मोठा सपोर्ट त्यांना मिळाला. आणि खरं तर त्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या सर्वांचं ज्यांनी ज्यांनी आबासाहेब यांना प्रोत्साहन दिलं, त्यांना एक ताकद दिली, त्या सगळ्यांचंच या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरं तर खूप खूप अभिनंदन आणि आभार मानलं पाहिजे. कारण असं कोणी तर पाठीशी असल्याशिवाय आपल्याला पण एक ती ताकद मिळत नाही की आपण तिथपर्यंत गेलं पाहिजे, ते केलं पाहिजे, ते जिंकलं पाहिजे. आणि ही ताकद खरं तर ज्यावेळी मिळते त्यावेळी या जगातली कुठलीच ताकद आपल्याला हरवू शकत नाही. एक म्हणजे माझं म्हणणं एक असं आहे की प्रत्येक ग्राउंडवर आपण स्वतः उभं राहिलो तर आपल्याला वाटलं पाहिजे पुढला माणूस आपल्यापेक्षा जास्त ताकदीनं, त्याला न भेटा आपली स्वतःची विल पॉवर तयार करून ती गोष्ट करून लावणे हे महत्वाचं आहे. आणि ती केलेच मग तुम्हाला यश मिळणारच आहे 100%. नक्कीच नक्की. आणि ज्यांना सपोर्ट भरपूर मिळतोय माणसाचा, बाहेरच्या राजकारणातला मिळतोय, बाहेरचा इतर मिळतोय, तुम्ही प्रयत्न करत राहिला तर 100% यश मिळत आहे. 100% आपला प्रयत्न असेल तर या जगात अशी कुठलीच ताकद नाही की जी आपल्याला हरवेल. तर मग आबासाहेब आपण आमच्या या सम्यक जीवन फिल्म्स अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ प्रस्तुत रत्न माणदेशाचे या कार्यक्रमामध्ये आलात, आमच्या विनंतीला मान देऊन आपला वेळ या ठिकाणी दिला, अतिशय सुंदर पद्धतीचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आमच्या सम्यक जीवन फिल्म्स अँड रेकॉर्डिंग स्टुडिओच्या वतीनं सगळ्याच कलाकारांच्या वतीनं आपलं मनापासून आभार मानतो. आणि खरं तर या कार्यक्रमातून मित्रांनो खूप काही शिकण्यासारखं आहे. आपण त्यांनी मगाशी बोलताना म्हणाले की अजून सुद्धा ते नवनवीन खेळाडूंना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करतात. आपण ही आपल्याला कुठल्याही पद्धतीची खेळातील अडचण असेल तर नक्कीच आबासाहेबांची भेट घेतली पाहिजे, त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आणि नक्कीच अजून या ठिकाणी आपण जसं रत्न माणदेशाच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे एक रत्न आहेत आपल्या माणदेशातील, ह्यांना आपण या ठिकाणी बोलवलं, त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी आपण ऐकलं. असंच नवनवीन रत्न तयार होण्यासाठी नक्कीच आबासाहेबांचा यापुढे मोलाचा वाटा राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आमच्या सर्व संपूर्ण टीमच्या वतीनं
तुमचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. रत्नमान देशाचे हे रत्नमान देशाचे हे रत्नमान देशाचे हे रत्नमान देशाचे